जय हिंद मित्रांनो। तर आजचा व्हिडिओ स्पेशली हे नवीन जे भरती आर्मी भरती असेल किंवा पोलीस भरती असेल यामध्ये जे मुलं मुली येणार आहेत खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। बऱ्याच जणांना शंका असते की पोलीस भरती नक्की सुरुवात कुठून करायची, थोडक्यात शून्यातनं सुरुवात कशी करायची। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला 100% फायदा करून देणारा व्हिडिओ आहे। जे नवीन मुलं आहेत, जे बिगनर आहेत, जे पोलीस भरती आर्मी भरतीसाठी तयारी चालू करणार आहेत त्या मुलांसाठी खास हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी एज्युकेशन किती लागतं, तर एज्युकेशन लागतं, बऱ्याच जणांना माहीत देखील आहे, 12वी पास लागतं। त्याचबरोबर यामध्ये बँड सेक्शन असं आहे त्याच्यासाठी 10वी पास लागतं। त्याचबरोबर आर्मी भरती आहे, आर्मी भरतीला देखील बऱ्याच जणांना माहिती आहे की 10वी पास लागतं। तर हा झाला शैक्षणिक पात्रतेचा विषय। तर मित्रांनो बऱ्याच जणांना ही शंका असते की मी अकॅडमी लावू का नको। तर मित्रांनो प्रत्येकाला अकॅडमी लावणं हे शक्य नाही आहे। बरेच गावाकडची जी मुलं असतात त्यांना अकॅडमी लावणं पॉसिबल होत नाही। तर घरच्या घरी तुम्ही नियोजन कसं केलं पाहिजे, तर जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी स्पेशली मला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर अकॅडमी चांगली वाटत असेल, त्या अकॅडमीचा रिझल्ट चांगला असेल तर तुम्ही अकॅडमी लावू शकता। अकॅडमी न लावता जरी अभ्यास आणि ग्राउंड करायचं असेल तरी 100% होऊ शकतं। तर तुम्हाला माहिती आहे 100 मार्काचा आता लेखी परीक्षा आहे पोलीस भरतीसाठी आणि 50 मार्कासाठी ग्राउंड आहे। ग्राउंडमध्ये 3 इव्हेंट आहेत, त्या इव्हेंटचं नियोजन तुम्ही व्यवस्थित लावा। त्याचबरोबर जर तुम्हाला अकॅडमी लावायची नसेल तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, एक सजेशन आहे की तुम्ही कमीत कमी क्लास, तर जो क्लास कशासाठी लेखी परीक्षेसाठी क्लास आहे तो नक्की लावा। आणि ग्राउंड जे आहे, ग्राउंड हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघताय पोलीस भरतीचं क्रेज जास्तच आहे, आर्मी भरतीचं क्रेज जास्तच आहे। त्यामुळे जे मोठमोठे ग्रुप्स असतात जे पोलीस भरती आर्मी भरती करतात त्या ग्रुप्सला तुम्ही जाऊन जॉईन करा। लाजू नका मी जाऊन तिथं कसं त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करू, मी कसं जाऊन बोलू। जोपर्यंत तुम्ही ह्या ग्रुपला जाऊन जॉईन होणार नाही तोपर्यंत नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन टेक्निक्स, इव्हेंट्ससाठी काय काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजणार नाही। बरेच जणांना काय असतं की मी एकटा प्रॅक्टिस करणार, मला कुठं जायचं नाही, माझं मी एकटा करणार, यूट्यूबवर बघणार आणि प्रॅक्टिस करणार। परंतु मित्रांनो तुम्हाला जेवढं नॉलेज आहे त्या नॉलेजमध्ये जर तुमचे इव्हेंट कव्हर होत नसतील तर यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी केलं पाहिजे। आणि एक्स्ट्रा काय करायचं, तर जे पोलीस भरतीची प्रॅक्टिस करणारे ग्रुप्स आहेत व आपल्यापेक्षा सिनियर पोरं आहेत त्यांना जाऊन भेटणं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे। ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत। त्याचबरोबर अभ्यासासाठी तुम्हाला माहिती आहे 100 मार्काची लेखी परीक्षा असते। यामध्ये मराठी, हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, GK असेल, बुद्धिमत्ता, गणित या स्वरूपाच्या टोटल 100 मार्काचा पेपर काढला जातो। यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, चांगला क्लास लावला पाहिजे। ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर केल्या पाहिजेत। तो प्रॉपर जोपर्यंत तुमच्या ह्या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत तुमचा स्कोअर चांगला होणार नाही, तुमचं प्रिपरेशन चांगलं होणार नाही। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डाईट सेक्शन किंवा डाईट जो आहे तो बऱ्याच जणांना वाटत असतो की डाईट महागातला महाग, प्रोटीन महाग घ्यायचं का म्हणजे आमचं तेवढी परिस्थिती नाही आहे की बाबा मोठे मोठे डबे घेणं किंवा काजू बदाम हे असलं भारीतलं खाणं। काही गरज नाही मित्रांनो, साधा सिंपल तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना ग्राउंड करताना पाय वगैरे दुखत असतात, यासाठी काय करायचं, अंडी खायची आपल्याला भरपूर, कॅल्शियमचं प्रमाण अंड्यामध्ये जास्त असतं। त्याचबरोबर गुळ शेंगदाणे जास्त खायचं आणि दूध प्यायचं आपल्याला जास्त। तर ह्या घरगुती गोष्टी आहेत। आणि संध्याकाळी झोपताना ज्या गोष्टींना मोड येतात, म्हणजे जे काही कडधान्य आहेत त्यांना मोड येतात, त्या गोष्टी आपल्याला भिजत घालायच्या आणि ते आपल्याला सकाळी खायचं। तर अशा काही बेसिक गोष्टी मित्रांनो ह्या करणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो मी डाईटसाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय। यामध्ये एकदम कमी किमतीत घरगुती गोष्टींपासून किंवा घरगुती जे खायच्या आपल्या गोष्टी आहेत त्यामधून वेचून ज्या प्रोटीनयुक्त आणि ज्या शरीराला आपल्याला किंवा आपले जे स्टॅमिना वाढवणाऱ्या गोष्टी आहेत यावरती लवकरच एक व्हिडिओ बनवतोय। आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच फॉलो करून घ्या, कारण आर्मी भरती, पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही भरती असतील यामध्ये सर्व प्रकारच्या फायद्याच्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणणार आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनल आहे महेश गुरव कॉप्स, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे महेश गुरव कॉप्स। महेश गुरव कॉप्स हे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती चॅनल आहे, तिथं सर्व प्रकारच्या फ्रीमध्ये गोष्टी मिळणार आहेत। आत्ताच फॉलो करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जय हिंद।